पिंपरी चिंचवड शहरातील ऑटो क्लस्टर इथे ऊर्जा उत्पादित करणाऱ्या कंपन्यांचं प्रदर्शन भरलंय। देशातील 120 पेक्षा अधिक कंपन्यांनी या प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवलाय। 30 नोव्हेंबर पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे। 30 नोव्हेंबर पर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये ऑटो क्लस्टर इथे ऊर्जा उत्पादित करणाऱ्या कंपन्यांचं हे प्रदर्शन भरलेलं आहे। पिंपरी चिंचवड शहरात एनर्जी उत्पादित करणाऱ्या कंपन्यांचं एक प्रदर्शन भरलंय आणि याच उत्पादन करणाऱ्या कंपन्या मोठ्या संख्येने एकाच छताखाली उपस्थित झाल्यात। त्या म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातील या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 28, 29 आणि 30 या 3 दिवसीय हे शिबिर मोठ्या प्रमाणामध्ये साकारतंय आणि या शिबिरामध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातीलही एनर्जी उत्पादित करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत। माझ्या समवेत या एक्सपोचे जे मॅनेजर आहेत ते बरोबर आहेत। सर, काय एकंदरीत या संपूर्ण शिबिराचं किंवा या प्रदर्शनाचं महत्त्व आहे? या शिबिराचं महत्त्व असं आहे की एनर्जी आणि सोलर या संबंधामध्ये जेवढे काही मॅन्युफॅक्चर लोक आहेत ते सर्व मॅन्युफॅक्चर लोक आज एका छताखाली आपण या ठिकाणी बोलवले आहेत आणि या इंडस्ट्रीमध्ये जेवढी लोक काम करतात त्या लोकांना योग्य प्रकारे काम करण्यासाठी कोणत्या कंपन्यांची आवश्यकता आहे ते सर्व या ठिकाणी भेटतात। त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट त्यांना सोपी जाणार आहे। जर त्या ठिकाणी तुम्ही आला तर तुम्ही बघाल की मोठ्या कंपन्या आहेत या ठिकाणी आपण बघता की अटेंड्रा म्हणून आहे, या ठिकाणी बघता की पहाल सोलर आहे, आयकॉन सोलर आहेत। या भारतातल्या मान्यवर अशा कंपन्यांना आपण पुण्यामध्ये एकत्र केलेलं आहे। भारतातून 120च्या पेक्षाही जास्त कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांना जो काय फायदा होणार आहे याच्यामुळे त्यांची आर्थिक जी उलाढाल आहे ती अधिक आणि अधिक प्रमाणात वाढणार आहे। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।